इम्तियाज जलील हा मुंबईला औरंग्याचा फौज घेऊन आलेला होता. येता येता त्यांच्या औरंग्याच्या फौजांनी जिथं छत्रपती संभाजीनगर हे बोर्ड दिसलेलं आहे तिथं त्यांनी काळ डांबर फासायचं काम केलेलं आहे. या इम्तियाज जलीलचा मी जाहीर निषेध करतो आणि या घटनेवर आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते किंवा नेते काहीच बोलले नाही. त्यांचं मूक सहमती आहे का असा माझा प्रश्न आहे या घटनेला. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना गेल्या निवडणुकीत मुस्लिम मतं जे पडलेले आहेत त्यातीलच काही हे भांडवळ ते छत्रपती संभाजीनगर जे बोर्ड आहे त्या बोर्डला काळं फासायचं काम केलेलं आहे. ही त्यांची खरी मानसिकता आहे. पण उद्धव ठाकरे त्यांना डोक्यावर घेऊन आता सध्या नाचत आहेत. त्यांना माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला हे छत्रपती संभाजीनगर जे बोर्ड लावलेला होता तो काळं फासलेला तो तुम्हाला मान्य आहे का, किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे तो तुम्हाला मान्य आहे का असा माझा प्रश्न आहे.